शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत आपल्यासोबत आपण थेट बातचीत करणार आहोत। आजचा दिवस नेमका कसा असणार आहे, कारण बऱ्याच चर्चा आहेत, एकीकडे नाराजी आहे, दुसरीकडे विधेयक आहेत, काय म्हणाल? नाही, विधेयकावर आज चर्चा होईल। नाराजी जी आहे त्या संदर्भामध्ये देखील आमच्या शिवसेना पक्षाबद्दल जर बोलायचं झालं तर ठीक आहे, पहिल्या दिवशी काही नाराज होऊ शकतात, परंतु आम्ही सगळे मिळून त्यांची समजूत काढू। काल देखील मी सांगितलं की आम्ही 12 मंत्री म्हणजे आमचे सगळे आमदार 60 मंत्री असल्यासारखे आहेत, त्यांच्यावर कुठेही विकासात्मक अन्याय होणार नाही ही आमची जबाबदारी आहे आणि त्या 60 आमदारांना बरोबर घेऊन महाराष्ट्राची सेवा करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। नक्कीच, पण बटेंगे तो कटेंगे, बटेंगे नाही तो कटेंगे असा नारा दिला होता, पण या मंत्रिमंडळामध्ये असं दिसतंय की बटे नाही तरी पण तिकीट जे आहे त्यांचे मंत्रिपद जे आहे ते कापून गेलेलं आहे, अशी अवस्था झाली आहे मंत्र्यांची, काय म्हणाल? नाही, मला असं वाटतं की या स्लोगनमध्ये आणि मंत्र्यांच्या तुमच्या शब्दामध्ये पत्ता कट होण्यामध्ये काही त्याचा संबंध नाही। शेवटी मंत्री कोणाला करायचं नाही करायचं ह्याला देखील बंधनं आहेत। 43 मंत्री आम्हाला करायचे होते आणि त्याच्यामध्ये तिन्ही नेते मंडळींनी अतिशय विचार करून कदाचित ही मंत्रिपदं दिलेली असतील, त्याच्यामध्ये त्याच्यावर आक्षेप घेण्याचा कोणाला अधिकार नाही। परंतु ज्यांना मिळाले नाहीत किंवा जे मंत्रिमंडळामध्ये येऊ शकले नाहीत ते देखील त्या तोडीचे होते। आज आमच्या पक्षाचं बोलायचं झालं तर आमचे सगळे आमदार हे मंत्रिपदाच्या तोडीचेच आहेत, त्यांना देखील मंत्रिपदं मिळायला पाहिजे होती, परंतु 43 मंत्र्यांपैकी 12 मंत्री हे शिवसेनेला मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी त्यांच्यामध्ये विश्वास संपादन करणं गरजेचं आहे की आम्ही त्यांना सोबत घेऊन काम करू आणि तो आम्ही करू। सूत्र मानत नाही, पण तरी सूत्रांकडून जी माहिती येते त्यानुसार मलाईदार खात्यांवरून हे सगळं रखडलंय, खाती जाहीर होत नाही अशी माहिती आहे। मी आजच देवेंद्रजींना एक निवेदन देणार आहे की आता ही सूत्रांची चौकशी करा। सूत्रांकडनं बातमी तुम्हाला जी कळते आणि तुम्ही सूत्रांवरनं आम्हाला जो प्रश्न विचारता, तुमचा सगळ्यांचा आदर आहे, पण ही नक्की सूत्रं कुठं आणि कशी उदंड झालेली आहेत, ती किती आहेत, ती योग्य आहेत की अयोग्य आहेत ह्याची चौकशी करावी असं मी निवेदन आज देवेंद्रजींना देणार आहे। मलाईदार खात्यांवरून काही अडलं आहे का, की समन्वय आहे व्यवस्थित महायुतीमध्ये? मलाईदार खात्यांवरनं देखील काय अडलेलं नाही, कोणाचा समन्वय नाही म्हणून काही अडलेलं नाही। तिन्ही नेते अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय पद्धतीनं खाते वाटप करतील आणि तुम्हाला असलेली अपेक्षित ब्रेकिंग न्यूज त्यांच्याकडनं मिळणार नाही हे देखील मला माहिती आहे। जहाँ नाही चैना वहाँ नाही रहना असं म्हणत भुजबळ विधानसभेतून निघून गेलेत आणि थेट येवला गाठले त्यांनी। आज पदाधिकाऱ्यांची चर्चा करणारे, पुढचा निर्णय काय घ्यायचा बंडाचे संकेत वाटतात? भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार साहेबांचे नेते आहेत, त्यांच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही, कारण मी शिवसेनेचा एक शिवसैनिक आहे, कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की भुजबळ साहेबांची नाराजी असेल नसेल मला माहीत नाही, ते दूर करण्यासाठी अजितदादा सक्षम आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या पक्षातल्या नेत्याबद्दल ज्यांनी महाराष्ट्राचं अनेक वर्ष नेतृत्व केलं अशा भुजबळ साहेबांबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही। शेवटचा प्रश्न आहे, लाडक्या बहिणींचा हप्ता कधीपर्यंत जाणार आहे? काल 1400 कोटींची तरतूद केली, काल 1400 कोटीची तरतूद झाल्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तरी होते उदय सामंत, ज्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि सूत्र कोण आहेत त्यांची चौकशी करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीसांकडे करणार असं सुद्धा म्हणतात। मलाईदार खात्यावरून कुठेही तालमेल नाही आहे असं वातावरण सध्या महायुतीमध्ये नाही आहे। 2 ते 3 दिवसामध्ये खाते वाटप जाहीर होईल असं सुद्धा म्हणतात। नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।